लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रचार स्लिप वाटताना अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मुकेश शहाणे यांनी थेट सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हे आरोप केलेत। या संपूर्ण प्रकारानंतर मुकेश शहाणे हे तक्रार दाखल करण्यासाठी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। आपल्या प्रभागात सत्तेचा गैरवापर सुरू असून बाहेरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणून दादागिरी केली जात असल्याचा आरोपही शहाणे यांनी केलाय। इतकंच नाही तर आपल्याला त्रास दिला गेलाय, तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा इशाराही मुकेश शहाणे यांनी दिलाय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि प्रचार पत्रक आणि माझं चावी चिन्ह हे आमच्या सगळ्या बहिणी वाटत होत्या। माझ्या बहिणी या प्रभागात जाऊन पत्रक आणि चावीचं वाटप चालू होतं, परंतु या नराधमाचे काही लोक आलेत आणि त्या नराधमाच्या त्या अतिरेकी जो आहे तो सुधाकर बडगुजर अतिशय त्रास देणं चालू आहे। सकाळपासून बघितलं तर पोलीस प्रशासनावर सुद्धा एवढं प्रेशर देऊन पोलिसांना सुद्धा आमच्या प्रत्येक मुलाला उचलायला लावलं। अतिशय सत्तेचा गैरवापर इथं केला जातोय। पोलिसांना देखील माहिती आहे बिचाऱ्यांना का खाली काही होत नाही, कुठे भानगडी नाही, कुठे मारामारी नाही, परंतु कुठेतरी सत्तेचा गैरवापर करायचा आणि त्यांना प्रेशराईज करायचं, त्यांना त्रास द्यायचा पोलिसांना आणि त्याच्याबद्दल मलाही त्रास द्यायचा। आज तुम्हाला आता बघा, आम्ही कंप्लेंट केलेली आहे आमच्या ताईंनी। आज आमचं पत्रक वाटप चालू होतं, तिथं काही 4-5 इसम आले, त्यांनी आमचे पत्रक फाडले। ते माझी चावी निशाणीचं किचन वाटप चालू होतं, त्या चाव्या तोडल्या, त्याच्यावर नाचले आणि वाईट प्रवृत्तीच्या अशा शिवीगाळ करून हे लोक तिथून निघून गेले। तुमची पायाखालची वाळू घसरली आम्हाला माहिती आहे, परंतु मला कळकळीची विनंती आहे, शांततेत इलेक्शन होतंय, सगळ्यांनी संयम धरलाय। तुम्ही असं चुकीचं कार्य करू नका, जेणेकरून आमची माय माऊली जर रस्त्यावर उतरली तर तुमची गाय केली जाणार नाही। कळकळीची विनंती आहे आणि सत्तेचा जरा दुरुपयोग करू नका। तुम्ही एवढे स्वतःला बलाढ्य समजत होते तर तुम्हाला या सत्तेची काय गरज पडली? तुम्ही आदरणीय माझ्या नेत्याला पण सांगितलं होतं का भाऊ मी तिथं हमखास निवडून येईल, तुमची कोणाची गरज लागणार नाही, आणि आज का तुम्हाला सत्तेचा वापर करावा लागतो याचाही त्यांनी विचार करावा। आणि काय आमच्या ताई माऊलीवर हात उचलायचा? माझ्या बहिणी होत्या, लहान लहान कॉलेजच्या मुली आहेत, त्यांचे ड्रेस ओढ, त्यांचे हात ओढ, त्या पिशव्या ओढ, काय चाललंय? कोण होती ही लोक? हे बडगुजरांचे लोक होते ना, सलीम कुत्त्याचे अतिरेकी आणून ठेवले हो सगळे इथं। तुम्ही प्रभागात बघा, संपूर्ण बाहेरचे पोरं आलेत, एक स्थानिक माणूस नाही, एक स्थानिक पोरगा नाही, सगळे बाहेरचे गुन्हेगार आले। मागच्या काळात जो गुन्हा माझ्यावर केला होता, ज्या मुलाने माझ्यावर अटॅक केला होता, असे ते कुठला तो ग्रुप तो एक आलेला आहे, सद्दाम ग्रुप आलेला आहे इथं, मोठमोठे गुन्हेगार इथं आलेले। काय प्रकार चाललाय? एवढा अतिरेक करू नका, एवढा छळ करू नका, नाही तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी अजून 2 तास वाट बघणार आहे। माझा हा छळ चालू झाला तर मी अतिशय थकलेलो आहे, मी माझ्या स्वतःचं काहीतरी करून गेला। आता मी तुमच्या माध्यमातून सांगतो, इलेक्शन शांततेत होऊ द्या, जसं होईल तसं होऊ द्या, सत्तेचा गैरवापर करू नका, नाही तर निष्पाप तुम्ही या माझा बळी घ्याल, एवढीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो। हा छळ थांबवा, सत्तेचा जो उत्माद चाललाय ना तो थांबवा, संपूर्ण शहरात तुम्हाला फरक पडणार आहे। तुम्ही जेवढे मला त्रास द्याल तेवढा मला थकवायचा प्रयत्न कराल, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सगळं थांबवा। वरिष्ठांना पण विनंती आहे, इलेक्शन सारखे इलेक्शन होऊ द्या, कुठलाही मला त्रास देऊ नका, ही कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून। जो काही प्रकार घडला मावशींच्या आईच्या तोंडाने तुम्ही ऐकून पण घ्या, कशा प्रकारे काय काय केलं ते पण ऐकून घ्या। यावेळी मारहाण झालेल्या महिलांनी देखील माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्या पोरी बाया आम्ही सगळ्या भाऊन रडताय, भाऊंकडे बघून आम्ही भाऊंना मदत करायला हे करतोय आम्ही, तर त्यांनी डायरेक्ट भाऊंच्या चाव्या पायाखाली तुडवून सण, पायात चाव्या तोडून ताडून सण शिवीगाळ करताना आमच्या मागे डायरेक्ट एक जण 8-8 गाड्या घेऊन पळून राहिले। हा अत्याचार चांगला आहे का बायांवर? आम्ही त्यांना कोणी दखल दिली नाही, त्यांनी बी आम्हाला कोणी काही केलं नाही पाहिजे ना। मग आता ह्या काळामध्ये असं तर पुढच्या काळात कसं चालणार बाया? कसं पोरी सुरक्षित राहणार? कोणत्या ठिकाणी तुम्ही प्रचार करत होता? आम्ही इथं पवननगर रसवंतीच्या शेजारी झाले सगळं।
घरोघरी कॉम्प्लेट वाटत होतं. तिथे 2-4 मुलं उभं होते. त्यांनी ते आमच्या हातातून हिसकावून घेतले आणि तोडून फेकले आणि 2-4 जणांना फोन करत होते ते. मग आम्ही खूप घाबरून गेलो आणि निघून आलो तिथे. या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता पोलीस यावर काय कारवाई करता याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.